हे पहा, हरणेश्वराच्या देवळात आलोय देवाच्या पाया पडायला. कारण जय श्रीराम म्हणलं की सगळं आमच्याकडे येत असतं. हरणेश्वराची सेवा करण्यात मला खूप बरं वाटतं. मला वाटतंय की सर्वांना आमच्या यात्रेनिमित्त यावं. भरपूर पाहुण्यारावळ्यांना मी इथनंच सांगतो की त्यांनी आमच्या यात्रेमध्ये सहभागी व्हावं. यात्रा कमिटी निर्णय घेईल, पण माझं कसं मत आहे की कोण्या भांडणं करू नये. कारण वर्षातनं एकदा खेळ रंगायचा, वर्षातनं एकदा सगळ्यांनी एकत्र यायचं, महिला मंडळ, आपल्या भगिनीत. मला तर वाटतंय की जी पोरं वर जातात, म्हणजे महिला मंडळांच्या कार्यक्रमामध्ये जातात, त्यांनी जाणं टाळावं. तुम्हाला सेपरेट ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे, त्या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमामध्ये बघा ना, तुम्ही तिकडं जायचं आणि उगं हुल्लडबाजी करायची, ते आपल्याला आवडत नाही. म्हणजे चुकीचं आहे होते. आपल्या हिंदू धर्माला आणि शिवाजी महाराजांनीही आपल्याला शिकवण दिली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तिकडं ऑर्केस्ट्रा आहे, तमाशा आहे, कुठला रघुवीर खेडकर आहे ना वाटतं, तो तमाशा तिकडं आहे. त्यामुळे महिलांना काय, पोलीस तर भरपूर सेवा करतील, पण महिलांना काय आपल्यामुळे त्रास होईल असं काय तुम्ही करू नका. सगळ्यांना वरुथिनी एकादशी निमित्त सर्व भावी भक्तांना, आमच्या यात्रेच्या सर्व मित्रांना, यूट्यूबवरील सर्व मित्रांना आमच्या यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे पहा, मी इथं देवापाशी देव मला बोलतो, पण ती माझ्या मनात आहे. माझ्या बायकोबरोबर माझी भांडणं होत्यात, हे आता बायकोचं आणि बापाचं सांगू नये. पण प्रसन्नता एवढी हो, कारण मी यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांच्या जवळ गेलो. तुम्हाला सांगू का, मी तांदूळाचा धंदा होता हो माझा. तांदूळाचा धंदा नाद बी कसा लागला, वस्तीवर थोडक्यात सांगतो. वस्तीवर मार्केटिंग विषय शिकवला आम्हाला फुले सर यांनी. ऋषिकुमार फुले त्यांचं नाव होतं. त्यांनी आम्हाला व्यवसायाबद्दल मार्केटिंग अर्धा तास विषय शिकवला. मी शेळ्या राखायचो, गुरं राखायचो. पण मला त्यांचं इतकं पटलं. कोरोना चालला होता, माझं स्वतःचं वैयक्तिक तांदूळ एका आमच्या वडिलांच्या जोडदाराला कोरोनामध्ये लय मिळायचं आणि तसंच दिलं होतं. 2-3 रुपये किलोने दिलं. पण मी आधीच पुढं लिंक लावून ठेवली की तांदळाचा धंदा करायचा. तांदळाचा धंदा करत असताना मी 2 रुपयावर धंदा केला पहिला. धंदा करत असताना मी काय केलं, लय लोकांच्या सोपटातनं सगळ्यातनं तांदूळ गोळा केला. लोकांचं पूर्णपणे ओळख झाली. तांदूळ माफिया म्हणून नाव पडलं. पण सांगायचं तात्पर्य एकच की कळस आणि पंचक्रोशीतील पिलेवाडी, बागवाडी, बिरंगुडी आणि घोसाळवाडी, मी अकोल्यापर्यंत गेलो. पण मला त्याच्या माध्यमातून लय गरीब लोक दिसलो. इतकी गरीब, इतकी दरिद्री की ते बी आज घरापासून वंचित आहे. आणि पुढारी लोकांच्या, म्हणजे जी बूथ प्रमुख असतात, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या म्हणजे लेबरला घरकुल देण्यात आलं किंवा त्यांना घरकुल रानामध्ये देण्यात आलं. हे चुकीचं हो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून मी यूट्यूबच्या माध्यमातून दुसऱ्या अरविंद गावडे कळस या चॅनलवरती व्हिडिओ सोडले. जरासा ते व्हिडिओ बरोबर नव्हतं. महिलांबद्दल अपशब्द नव्हता, थोडंसं चुकलं होतं. बरं चुकलं होतं. पण मला एकदा नाद लागलेला. मला गाणं बी बनवायचं हो, पण आता जत्रेच्या माध्यमातून नाही. थोडंसं गरटकर अक्षय गरटकर आमचे एकजण म्हणला की अक्षय गरटकर चांगला गातो. अरे मीच चांगला गातो.
एकदा माझं गाणं परफेक्ट झालं किंवा त्या गाण्याबद्दल मी सुचवलं, मी जी म्हणन तीच होतो. म्हणजे असं बोलणं चुकीचं आहे, पण जो मी बोलता हूँ वे मैं करके दिखाता हूँ, मैं करूँगा. कारण ये अरुण है दिलवाले मामा ठाकोर. हसवाय आलं पाहिजे हो. लोकांना हसवाय आलं पाहिजे. तुम्ही बोला यूट्यूबवर. आमच्या वडिलांना फितावलो. माझं जवळजवळ 3 ते 3.5 लाख रुपयाचं नुकसान झालं 1 महिन्याच्या आत. मी शिवनेरी नर्सरीवरती भडिंग करत होतो. भडिंग तिथं मला गोळ्या देण्यात आल्या. पहिला व्हिडिओ पडला माझा भिगवणचा. अहो माझा संताप अनावर झाला की आमच्या हिंदू मुलींवर तुम्ही असे डोळे कसे ठेवू शकता, तुमचं डोळंच काढू. अहो मला एक बहीण नाही, पण मी इतका राग आला मला होत्या त्यांनी जी ही कृत्य केलं आहे त्याला ताब्यात द्या.